सांगली महापालिकेचे लक्ष लागून राहिलेल्या भाजपच्या उमेदवार यादीला अखेर आज मूर्त स्वरूप आले। सर्व उमेदवार ठरले असून त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत। ही यादी आज सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे। यामध्ये 78 पैकी 73 जागा भाजप, 4 जागा जनसुराज्य तर 1 जागा रिपाईला देण्यात आली आहे। भाजप नेत्यांनी यादी निश्चित करताना मोठ्या प्रमाणात नाराजी टाळण्याचा प्रयत्न केला आहे। भाजपच्या उमेदवारीचा तिढा कधी सुटणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते। भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग मुंबईत बैठकीसाठी जाणार होते। मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातच त्यांना बोलवून उमेदवार यादीबाबत चर्चा केली। सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर काही नावांमध्ये बदल करण्यात येऊन यादी निश्चित केली। भाजपाने राज्यस्तरावर पालिका निवडणुकीत झालेल्या घराणेशाहीच्या आरोपामुळे मंत्री, आमदार, खासदारांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला महापालिकेला तिकीट द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मिरजेतून माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांच्या कुटुंबातील सूनबाईंचे तिकीट रद्द झाले आहे। नेत्यांमधील प्रचंड रस्सीखेच आणि इच्छुकांची उफाळलेली नाराजी शांत करण्यासाठी यापूर्वी निश्चित केलेल्या नावावर भाजपाने फेरविचार सुरू केला आहे। परिणामी अनेक प्रभागात निश्चित मानली जाणारी नावे मागे पडतील अशी चिन्हे आहेत। भाजपा नेत्यांच्या बैठकीत आणि फोनवरून संपर्क साधून अनेक ठिकाणी एकमत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। या अंतिम यादीवर कोणाचा वरचष्मा असेल याबाबत विविध नेत्यांच्या समर्थकांमध्ये दावे प्रतिदावे सुरूच आहेत। सर्वच नेते नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्त्यांना आता वेगवेगळ्या मार्गाने आलेल्या माहितीवरून अंदाज काढावे लागत आहेत। आधीच जाहीर झालेली नावे डोकेदुखीचा विषय ठरली आहेत। माजी नगरसेवक युवराज बावडेकर, भारती दिगडे, विनायक सिंहासने, अनारकली कुरणे यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही। माजी महापौर गीता सुतार यांनी उमेदवारी यादी निश्चित होण्यापूर्वीच यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। सुयोग सुतार यांनीही यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचे नेत्यांना सांगितले होते।